त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठ मॅडम शिरोळे साहेब आणि इथं जमलेला सर्व नागरिक सर्वांना सर्वप्रथम मी जय भीम करतो. जय भीम. आता बोलताना मगाशी उपविभागीय अधिकारी म्हणून माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? मी उपविभागीय अधिकारी बीड नाही आहे, मी उपविभागीय अधिकारी माजलगाव आहे आणि माझ्याकडे 3 तालुके आहेत, माजलगाव, धारूर आणि वडोली. त्यामुळे सिरसाळा हे जे गाव आहे त्यामुळे सिरसाळा हे माझ्या हद्दीपासून फार दूर नाही आहे. अवघ्या 5 किलोमीटर मध्ये सिरसाळा आहे आणि बरेचदा माझं या ठिकाणी येणं जाणं होत असतं. आणि आताच मला दादा म्हणाला या ठिकाणी जे विहार दिसत आहे आपल्या समोर याचं अजून इनॉग्रेशन किंवा उद्घाटन झालेलं नाहीये. तर लवकर त्याचं उद्घाटन जर झालं तर मला देखील आपण बोलवावे अशी माझी पण इच्छा आहे. मी लहानपणापासून आमच्या घरामध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी मी वाढलो सगळ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीला प्रत्येक भाषण ऐकायचो, प्रत्येक जयंतीला जायचो. सगळीकडे आज ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने जेवढे आपण कौतुक बाबासाहेबांचं करायला जाऊ तेवढं कमीच आहे. पण आता याच्या पुढे काय केलं पाहिजे हा पण एक थोडा विचार मांडायला हवा. आता फक्त ऐकून घ्यायचं का रोज येऊन? त्यांचे विचार अंमलात आणायचे म्हणजे काय करायचे याच्यावर पण थोडासा आपण विचार केला पाहिजे. आता आज आपण या ठिकाणी सर्व त्यामध्ये वयाच्या मला वाटतं 3 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतची सर्व प्रकारचे मला या ठिकाणी दिसत आहेत. आणि सर्वांना असं काय बोलावं की जे सर्वांनाच समजलं पाहिजे आणि सोप्या भाषेत समजलं पाहिजे हा एक विषय अवघडच आहे. तरी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. नरेंद्र जाधव नावाचे आपले कुलगुरू होते. आता ते नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत भारताचे पंतप्रधानांचे. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं मी आणि माझा बाप नावाचं. मला वाटतं काही लोकांनी त्याच्याबद्दल ऐकलं पण असेल. त्यांनी देखील बाबासाहेबांच्या विचारांवर चालूनच काम केलेलं आहे. उत्कृष्ट काम केलं. ते पण इकॉनॉमिस्ट झाले, उत्कृष्ट इकॉनॉमिस्ट झाले. त्यामध्ये ते मुलगा विचारत असतो असं काय करावं मी माझ्या आयुष्यामध्ये, मी काय करू असं ते विचारत असतो. त्याचे वडील काय म्हणतात, तुम्हाला जर तुमचा मुलगा विचारत असेल 17, 18, 25 वर्ष झालं, आपल्या बरेच तरुण वर्ग असतो ज्यांना प्रॉपर नोकरी नसते किंवा काय करावं कळत नाही. आणि काय करावं म्हटल्याच्या नंतर आपल्याला विचारलं आपल्याकडे उत्तर नसतं. आपण काय म्हणतो अभ्यास कर. कशाचा अभ्यास कर? तर असंच तो पण नरेंद्र जाधव लहानपणी असताना त्यांच्या वडिलांना विचारतात बाबा काय करू? वडील म्हणतात काही पण कर. तर मग कंटाळतो मुलगा आणि म्हणतो मी एवढं तुम्हाला रोज विचारत असतो तुम्ही काही पण करा असंच उत्तर देता.